KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. चव्हाण विद्यमान आमदार कराड दक्षिणचे कट्टर समर्थक मान्य काकांना मी किरपे गावचा पोलीस पाटील या नात्याने व गाव कामगार पोलीस पाटील संघटना कराड तालुका अध्यक्ष या नात्याने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
बऱ्याच गोष्टींचं आयोजन नियोजन केलेलं आहे. ते सामाजिक कार्यात सतत आग्रही असतात. या विभागामध्ये कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. लोकांना भरपूर प्रमाणात मदतही केलेली आहे. त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं अशी मी लोकशाही आघाडीच्या वतीनं त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि उद्योग सेलचे अध्यक्ष सन्माननीय भास्करराव देवकर यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम ठेवलेले आहेत. करोनाची घ्यायची आहे काळजी घेऊन रक्तदान शिबिर असं प्रकारचे सामाजिक उपक्रम ठेवलेले आहेत आणि दिवसभर हा कार्यक्रम चालू राहणार आहे. गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग ठेवून सर्व हे सामाजिक उपक्रम राबवले जातील. माझ्या वैयक्तिक त्यांना शुभेच्छा. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी राजकीय सामाजिक उद्योजिक सगळ्या वाटचालीसाठी मी वैयक्तिक त्यांना अभिष्टचिंतन करत देतो आणि पुढं शुभेच्छाही व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना बाबांच्या तर्फे शुभेच्छा व्यक्त करून त्यांना सुयश
आज आमचे मित्र भास्करराव देवकर यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं मित्रमंडळ इथं आज जमलेले आहोत। आमचे सहकारी मित्र नगरसेवक इंद्रजित गुजर, आमचे दुसरे नगरसेवक रमेश वायदंडे, ॲडव्होकेट अमित जाधव, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रदीप जाधव, सर्वच मंडळी आज त्यांच्या वाढदिवसासाठी पूर्ण उत्साहानं जमलेलो आहोत। तरी या वाढदिवसा त्यांच्या मित्रमंडळानं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। या रक्तदान शिबिरासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। तरीच भास्करराव देवकर हे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात। तसेच त्यांचं राजकीय व सामाजिक कार्यक्रमात बराच त्यांचा सहभाग असतो व येणाऱ्या काळात त्यांना चांगली वाटचाल हो आणि त्यांना आजच्या वाढदिवसाच्या मी कराड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। आमचे मित्र भास्करराव देवकर यांचा वाढदिवस आहे आज। त्यानिमित्ताने त्यांनी आज रक्तदान शिबिर हा उपक्रम घेतलेला आहे। बाकी अजून काही उपक्रम चालू आहेत त्यांचे आणि त्यांना त्यांच्या ज्या अपेक्षा काय असतील किंवा त्यांच्या आकांक्षा अपेक्षा सर्व पूर्ण होऊ दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या कॉलेजच्या स्टाफच्या वतीनं आणि माझ्या मित्रमंडळाच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा। प्रगतशील शेतकरी, कोयना एंटरप्राइजेसचे मालक आणि एक अत्यंत धडपडी, हुशार, मनमिळावू, निगर्वी, शांत, संयमी असे आमचे बंधुतुल्य स्नेही भास्करराव देवकर काका यांचं वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अतिशय गर्दी न करता अत्यंत छोट्या खाली पद्धतीनं हा वाढदिवस साजरा झाला। भास्करराव देवकर काका यांचे कुटुंबीय कराडच्या शनवार पेठेशी गेली 50-60 वर्षाहून अधिक निगडीत आहेत। विविध सामाजिक, शैक्षणिक, गड किल्ले अशा विविध सामाजिक शैक्षणिक कार्यात त्यांच्या देवकर कुटुंबियाचा सिंहाचा वाटा आहे। वडिलांपासून आलेला वसा हा त्यांची दुसरी पिढी सांभाळत आहे। भास्करराव काका यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना आमच्या कराळे पाटील कुटुंबीय आणि संपूर्ण मलकापूर ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो। जय हिंद।
काका आज त्यांचा वाढदिवस या निमित्तानं आम्ही कराड शहरातून सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। आज त्यांना वाढदिवस जो आहे तो त्यांच्या कामातून या ठिकाणी सध्या त्यांचं अनेक वर्षापासून व्यावसायिक म्हणून ते कोयना ऑटोमोबाईलच्या यातून व्यवसाय करतात। अनेक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो। गेल्या महिन्यात 21 फेब्रुवारीलाच त्यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आपल्या प्रियदर्शनी ग्रुपतर्फे कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे। त्यांचं काम व बरेच वर्षापासून या शनिवार पेठेतील प्रभाग क्रमांक 11मध्ये काम चालू आहे। त्या कामातून त्यांना फळ मिळण्यासाठी भविष्यामध्ये येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना वाटचालीस मी हार्दिक शुभेच्छा देतो व आमचे सर्व सहकारी माननीय पृथ्वीराज बाबा यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमचे जे कराड शहर काँग्रेस कमिटी वगैरे आहे ते आम्ही सर्व पक्षाच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करू असं मी त्यांना आश्वासन देतो। आज आमच्या किरपेगावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक कोयना एंटरप्राइजेसचे प्रमुख आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सहदेव श्रीपती देवकर गुरुजी यांचे चिरंजीव भास्कर काका यांच्या वाढदिवसानिमित्त आज कराडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। आम्ही किरपेगावच्या वतीनं संपूर्ण ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी त्याचबरोबर सोसायटीचे मेंबर असतील आमचे तरुण मंडळ असतील हे काकांना प्रत्यक्षात भेटून आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे। काकांचं सामाजिक जीवनातील काम अतिशय उंच आहे। त्याचबरोबर त्यांची राजकीय कारकीर्दसुद्धा भरत चाललेली आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्ष ते काम करत आहेत। सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। त्याचबरोबर उद्योजकतेमध्ये सुद्धा त्यांचं आज आमच्या किरपे गावाचं नाव त्यांनी कराड तालुक्यामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे। आम्ही काकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। त्याचबरोबर येणाऱ्या सर्व राजकारणामध्ये त्याचबरोबर समाजकारणामध्ये उद्योजकतेमध्ये काकांची भरभराटी हो हीच आमच्या गावच्या वतीनं त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र।
शुभेच्छा देत असताना मगाशी मी त्यांना सांगितलं की वाढदिवसाच्या निमित्ताने दीर्घ आयुष्य लाभो, चांगली प्रकृती राहावी, परमेश्वरानं तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्या अशी अल्लाचरणी ईश्वरचरणी प्रार्थना म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर हे कुटुंब बरं का की आपल्या कराडजवळचं किरपे गावात आणि भास्करने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या माध्यमातून त्या गावाला ब्रिज बांधण्याचा फार मोठा पराक्रम केला. आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांचा एक जीवाभावाचा कार्यकर्ता म्हणून नेहमी राजकारणात समाजकारणात पुढे आणि अग्रेसर असणारा एक आमचा असा मित्र. भविष्यामध्ये मी त्यांना एक शुभेच्छा देऊ इच्छितो की तो आमच्याबरोबर नगरसेवक म्हणून नगरपालिकेत सहकारी म्हणून या प्रभागातून निवडून यावं अशी अल्लाचरणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांच्या राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये परमेश्वराने त्यांना यश द्यावं. जसं एक उत्कृष्ट व्यापारी, एक उद्योगपती म्हणून ज्या पद्धतीने यश आलं तसंच राजकारणात आणि समाजकारणात यश यावं असं गुरुजींचाही आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असेल. त्याचबरोबर आमचाही आशीर्वाद आणि प्रेम त्याच्या पाठीशी राहील एवढंच मी अल्लाचरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द थांबवले. आज या ठिकाणी माझे सहकारी मित्र भास्कर देवकर जे माझ्याबरोबर कॉलेजपासून सहकारी आहे, त्यांचा आज वाढदिवस आहे. मी माझ्या वतीने, माझ्या पठाण कुटुंबाच्या वतीने, त्याचबरोबर सातारा जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेसच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो. आर्थिक काही शुभेच्छा त्यांना देत नाही, त्यांच्याकडे बरोबर ती चांगली आहे. फक्त जी नगरसेवक पदाची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर या टर्मला पूर्ण हो हीच त्यांना माझी शुभेच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सहकारी मित्र भास्कर देवकर आज यांचा वाढदिवस आहे. मी मनापासून त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो. सामाजिक कार्यकर्ता, युवकांचे आशास्थान आणि एक समाजसेवेचा कौटुंबिक वारसा लाभलेले कुटुंब आहे. किरपे गावातून व्यवसायानिमित्त कराड शहरामध्ये आलं, स्थायिक झालं. अनेक कुटुंबांशी व्यवसायानिमित्त संबंध आला. अनेक मित्र परिवार या कराडच्या विभागामध्ये आपल्या कोल्हापूर नाक्याच्या परिसरामध्ये निर्माण केलेला आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगलं काम ते या ठिकाणी करतायत. मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा वाटचालीकरता देतो. भास्कर देवकर हे माझे तसे फार जुने मित्र. तसं पाहिलं तर त्यांनी ग्रामीण भागातून या कराड शहरामध्ये
जे एक हार्डवेअर त्याच्यामध्ये पदार्पण केलं गेलं आणि आज त्यांचे पिताजी आम्ही त्यांना बापू म्हणतो, आदरणीय बापू, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पहिला हार्डवेअरचं पहिला ऑटोमोबाईलचं फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. जसे ऑटोमोबाईलच्या ह्याच्यामध्ये जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आहेत त्या क्षेत्रामध्ये पण त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. आज माझे मित्र भास्करराव, आम्ही त्यांना काका म्हणतो, काका जसे पहिल्यापासून ॲक्टिव्ह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे. आज पाहिलं तर त्यांनी त्यांच्या किरपे गावामध्ये आज ग्रामपंचायत तिथे निवडून आले, सोसायटी गावामध्ये एक चांगला विकास केलेला आहे. रस्ते असेल, पाण्याची सोय असेल, मूलभूत ज्या काही गरजा आहेत ते आमच्या भास्कर काकांनी त्यांच्या किरपे गावामध्ये उभा केली. आज भास्कर काका आमचे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणतात की त्यांनी जे बाबांनी जे काम त्यांना सांगितले ते त्यांनी काम यशस्वीपणे आतापर्यंत केलेलं आहे. बाबांचा कोणतंही काम असू दे, कराड शहराचं जरी असेल त्यांच्या वॉर्ड नंबर 11मध्ये, आज वॉर्ड नंबर 11मध्ये सर्व लोकांची एक मागणी प्रॉब्लेम होत आहे की त्या वॉर्डामध्ये एक चांगला कार्यकर्ता ध्येयच येत आहे. तर त्या रूपानं भास्कर काका वॉर्ड क्रमांक 11 निवडणूक लढवणार आहे आणि एक लोकांची मागणी आहे की लोकांच्यामध्ये त्यांना एक लोकांना पण आता बदल पाहिजे आहे की आता आपण पाहतो आता काय काय प्रकार चाललेले आहेत ह्या नगरपालिकेमध्ये. तर लोक म्हणतात की काय ना बाबा आपल्याला काय आपल्या वॉर्ड क्रमांक 11मध्ये एक नवीन चेहरा आला पाहिजे काम करण्यासाठी. आणि जसं भास्कर काकांना त्या वॉर्डामध्ये लोकांचा प्रतिसाद आहे. एकंदरीत पाहिलं तर आज संबंध ह्याच्यामध्ये त्यांच्या वॉर्डामध्ये जे काय कामं खरी पाहिलं तर ती संधी मागच्या वेळेलाच होती त्यांच्या फॅमिलीमध्ये. कारण मी त्यांच्या पाठीमागं लागलो त्यावेळेला की भास्कर काका त्यावेळेला मग वाढ तो लेडीज झाला. त्यानंतर मग म्हटलं तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही म्हणलं डॉक्टरांच्या मिसेस वगैरे आणि ती संधी पण त्यांनी त्यांचा मनाचा मोठेपणा की त्यांनी मग दुसऱ्यांना संधी दिली की जो बाहेरचा उमेदवार होता त्या माणसाला संधी देऊन त्यांनी निवडून आणली. त्यांची ताकद आहे. मग त्यांच्या पिताजी बापूंची एक ज्येष्ठ लोकांची एक संघटना आहे. त्या बापूंचं पण त्या ज्येष्ठ संघटनेच्या माध्यमातून बापूंचं काम चाललेलं असतं. आज भास्करराव काकांना मी माझ्या माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने तसेच सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना मी वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांचा 50वा वाढदिवस आहे. या वाढदिवसासाठी सैदापूर ग्रामस्थ जाधव कुटुंब परिवारातर्फे आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि वार्ड नंबर 11 मधून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
माननीय भास्करजी थोरात किरपे गावचे भूमिपुत्र आणि कराडमध्ये ऑटो व्यवसायामध्ये चांगले नाव कमवले आमचे मित्र भास्करराव थोरात यांचा वाढदिवस देवकर यांचा आज वाढदिवस त्यानिमित्तानं त्यांना हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. क्रीडाई कराड प्रेसिडेंट आणि क्रीडाई कराड करोडच्या वतीनं भास्करराव देवकर साहेब यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यात त्यांना यश लाभो ही सदिच्छा. भास्कर देवकर संगम वर्ष परिवारातर्फे आम्ही सदस्य, त्याचबरोबर सातारा जिल्हा किलर असोसिएशन यांच्या वतीनं आज मी इथं आणि आमचे सगळे मेंबर उपस्थित राहिले आणि सगळ्यांच्या वतीनं मी आज इथं त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. नमस्कार. आज या ठिकाणी आमचे मी परममित्र मिस्टर भास्कर देवकर आमचे कोयना ऑटोमोबाईल या इंडस्ट्रीजचे प्रमुख आणि आमचे व्यवसाय बंधू ॲग्रीच्या व्यवसायामध्ये आज भास्कर देवकर यांचं खूप मोठं कोयना ऑटोमोबाईलचं नाव आहे. आज या ठिकाणी आज आमच्या मित्रांचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने छानपैकी साजरा झाला. त्याबद्दल आमच्या हास्य परिवारातर्फे आमचे सगळे मित्र आहेत त्या मित्रांच्या वतीने आणखीन एकदा त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या आणि मी या ठिकाणी थांबतो. सामाजिक कार्यकर्ते कराड शहरातील प्रसिद्ध उद्योजक आमचे सहकारी नगर मित्र आमचे जवळचे भास्करकाका देवकर हा त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी त्यांनी साजरा केला आहे. खूप छान वाटलं त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम ऐकले. खूप विविध सामाजिक कार्यांनी हा उपक्रम साजरा केला. त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना उदंड आयुष्य देऊन सामाजिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रात त्यांची आशीर्वाद होत राहू हीच अपेक्षा व्यक्त करतो.
या ठिकाणी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. खरं तर ते खूपच ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम आहे. गेले 2 पिढ्या त्यांच्या कराडला वाचलेल्या आहे. मूळ जरी गाव किरपा असलं तरी ते आमचे किरप्याला देऊन आज त्यांच्या वडिलांनी या ठिकाणी ऑटोमोबाईलचा मोठा उद्योग उभा केलेला आहे आणि गेल्या 15 वर्षापासून ते माझे मित्र आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडनं कराडची सेवा घडो हीच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करत आहेत. त्यांची अशीच पुढे बरोबर हो याच सदिच्छा. बंधुतुल्य मित्र आणि आमच्या ऑटोमोबाईल असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष माननीय भास्करराव देवकर काका यांना प्रथमतः मी या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. भास्कर काका यांचे वडील बापू हे किरपे गावातून या ठिकाणी या नोकरीच्या निमित्तानं कराड शहरामध्ये आले आणि त्यातून नोकरी करत असतानासुद्धा एक मराठा माणूस उद्योजक म्हणून या कराड नगरीमध्ये त्यांनी पाय ठेवले आणि कोयना ऑटोमोबाईल्स आणि कोयना एंटरप्राइज ह्या दोन्ही फर्ममध्ये त्याचे चांगले एक नावलौकिक कमवलेलं आहे आणि त्याची धुरा सांभाळते ते आमचे परमित्र भास्करराव देवकर काका. आणि आज खऱ्या अर्थाने हे करत असतानासुद्धा त्यांना समाजसेवेची आवड आहे, राजकीयसुद्धा आवड आहे आणि सर्वांना मिळून मिसळून राहणारे असे भास्कर काका यांना मी या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. भविष्यात राजकीय वाटचालीसुद्धा त्यांना एक समाजसेवा करण्यात त्यांना ध्येय आहे, त्यासाठीसुद्धा मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. बार बार दिल गाए तुझे हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू भास्करराव, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिल बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका. क्या मिसाल लूं मैं तेरी, नाम लूं मैं काका. नहीं ऐसा कोई नहीं है जिस पे रुक जाए, बेमिसाल जो कहलाए तुझे हजारों साल के मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू काका, हैप्पी बर्थडे टू यू. तेरे जैसा यार का Happy birthday to you, happy birthday to Kaka, happy birthday to you.
देवकर हे वार्ड क्रमांक 11चे धडाड्याचे उमेदवार म्हणून काम करतील शेतकरी थांबले का असा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडतो. कामाची मोठी जिद्द, सामाजिक कार्याची आवड असतानाही आजपर्यंत राजकारणात सक्रियपणे न काम करणाऱ्या काकांनी आज निर्णय घेतला की वार्ड क्रमांक 11मधून उमेदवारी करायची. तर या उमेदवारीला सर्व नागरिकांच्या मधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळाला आहे आणि आणि काका नगरसेवक म्हणून 11 वॉर्डमधून निवडून येतील याबद्दल माझ्या मनात अजिबात केळ मात्र शंका नाही. आणि आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस आणि आजच्या वाढदिवसाला लक्ष शुभेच्छा. तर मी उदय वाघमारे आहे. आज आमचे मित्र भास्कर देवकर यांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा द्यायला मी खास ओमानहून इथं आलो आहे परदेशातून. भास्कर देवकर हे आम्ही क्लासमेट YC कॉलेज ऑफ सायन्स कराडचे क्लासमेट आहोत. भास्कर देवकर नेहमीच आमच्या कॉलेजच्या ग्रुपचे अतिशय इन्स्पिरेशनल लीडर आहेत आणि त्यांच्या इन्स्पिरेशनला प्रेरित म्हणून आम्ही सर्व एकत्र येतो मित्र आणि एकत्र येऊन आम्ही त्यांच्या लिडरशिपच्या खाली बरेच उपक्रम राबतो. त्यांच्या त्या लिडरशिपला आमचा खरंच सॅल्यूट आहे आणि आता त्यांची पुढील वाटचाल एक राजकीय वाटचाल त्यांची सुरू होणार आहे. प्रभाग क्रमांक 11मधून ते भावी उमेदवार आहेत. त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा प्लस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. YC कॉलेज ऑफ सायन्स 92 बॅचकडून परत एकदा भास्करराव तुम्हाला शुभेच्छा व भावी कारकिर्दीत भरपूर वाटतं. थँक्यू. KMS न्यूज, आपलं कराड आपला आवाज.